काँग्रेसच्या सद्भावना रॅलीकडे नाना पटोलेंनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। नागपुरात सद्भावना रॅलीला पटोलेंनी दांडी मारली। नाना पटोलेंच्या दांडीमुळे सध्या जोरदार चर्चा रंगताय। काँग्रेसकडून आज सद्भावना रॅली काढली जाते, मात्र या रॅलीमध्ये नाना पटोले सहभागी झाले नाहीत। नागपूरमधल्या सद्भावना रॅलीमध्ये पटोलेंनी दांडी मारल्याचं दिसलं। दरम्यान नाना पटोले सद्भावना रॅलीमध्ये न आल्यानं सध्या चर्चांना भलतंच उधाण आलं। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, खरं तर काँग्रेसची आज सद्भावना रॅली आहे, अनेक महत्त्वाचे नेते यामध्ये सहभागी झालेत, मात्र नाना पटोले उपस्थित नसल्याचं दिसतंय, नेमकं काय कारण आहे? खरं तर आज काँग्रेसचे विदर्भातील सगळे प्रमुख नेते उपस्थित होते। अगदी नागपूर शहरातील सुनील केदार असो किंवा नितीन राऊत असो, हे सुद्धा उपस्थित होते। माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थिती सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती। खरं तर आज काँग्रेसकडून ही सगळी सद्भावना शांती रॅली काढण्यात आली होती। विदर्भातील सर्व नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। विदर्भातील प्रमुख नेते आणि नागपूरमधलेही प्रमुख नेते सगळे पोहोचलेले होते, पण नाना पटोले आज इथे पोहोचलेले नाही। याबाबत चेन्नीथाला यांनाची विचारणा केली होती, पण त्यांनी याबाबत बोलण्याचं टाळलं होतं। आमचं महत्त्व सद्भावना रॅलीच्या दृष्टीने असल्याचं ते बोलले होते, पण एकूणच त्यांनी नाना पटोले यांच्या प्रश्नाला मात्र बगल दिली होती। त्यानंतर आज नाना पटोले यांची अनुपस्थिती ही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती आणि ते का बरं आज अनुपस्थित होते याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। धन्यवाद अमर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरमध्ये सद्भावना रॅलीमध्ये नाना पटोलेंनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान नाना पटोले अनुपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं।